गयानाला आम्ही आलेलो आहोत आणि आज मोकळा वेळ आहे ज्याचा सदुपयोग करायचा आहे. त्यामुळे मी एकटा नाही, माझ्याबरोबर मित्र पण आहेत. हाय हेमंत, हाऊ आर यू डूइंग? I am okay. How you guys doing? Can you see this? Alright. Tourism Guyana, what is the plan for today? Well, the plan today is to take you guys to our drive to our airport. Just a drive, just to the airport. We have been to airport yesterday. We have a surprise in store. Oh. One of the largest single drop waterfall in the world, Kaichor Falls. Oh. You guys gonna do a little walking, little jumping, little climbing, and then there you have your big reveal. Hey boy. आज गयानाची टूर करायची आहे. तिकडं दाखवा पटकन, तिकडं दाखवा पटकन. ही बघा आमची टोळी आलेली आहे, आमची टोळी आलेली आहे. पत्रकार बंधू आलेले आहेत आणि आता सगळेजण आम्ही गयानाच्या टूरला जाणार आहोत. त्यामुळे चला, संधी मिळाली आहे, मौके पे चौका, गयानाला भटकंती करूया. चला, छान दिवस आहे जॉर्जटाउन गयानाला आणि आज इथे भटकंती करायची संधी मिळालेली आहे. गयानीज टुरिझमने आम्हाला कडेवर घेतलेलं आहे आणि आता भन्नाट भटकंती करायची. चलो, लेट्स गो लिझा. Come, you gotta come to Kaichor. येस. अँटिगा सेंट लुशिया इकडचा समुद्र तुम्हाला दाखवला होता. गयानाचा समुद्र किती वेगळा आहे बघा, याचा रंग किती वेगळा आहे. मातकट रंग आहे हा, मातकट रंग, वेगळंच आहे हे पाणी. आमची गँग येऊन पोचलेली आहे एका छोट्याशा, दिस लुक्स लाइक अ मॉल. क्या है अभिषेक? ये our tourist and guide. Actually, the thing is, I came here for the Under-19 World Cup in 2022. तब किसी ने मुझे सजेस्ट किया था कि आप अगर आ रहे हो, बड़े गैंग के साथ आ रहे हो, तो ये टूर ज़रूर करना. तो मैंने अभिषेक को कहा था, तो उन्होंने तभी डिसाइड कर लिया था कि हम इस बार जब T20 वर्ल्ड कप कवर करने आएंगे ये टूर करेंगे. तो जब परम पूजनीय आदरणीय लेले सर हमारे साथ आए. कौन रे, कौन? JY लेले थे, एक हमारे सुनंदन लेले जी हैं. तो जब हमें पता चला कि वो हमें अपना आशीर्वाद दे रहे हैं, वो चलेंगे साथ में, तो हम लोगों ने फिर तय किया कि अब हम लोग को अमेजॉन फॉरेस्ट जाना है, जहाँ पे सिंगल ड्रॉप वाटरफॉल इन द वर्ल्ड है. सबसे बड़ा ये नहीं. ये तो मॉल जैसा लग रहा है, लेकिन एक्चुअली ये छोटा सा एयरपोर्ट है. आपको ये बिलीव करना पडेगा की हा छोटा सा एयरपोर्ट आहे आणि त्या एयरपोर्टला आम्ही आलेलो आहोत. किती छोटं एअरपोर्ट आहे बघा आणि पलीकडं आमचं विमान उभे आहे. ओगल एअरपोर्टवरनं आम्हाला वॉटरफॉल बघायला इथं जायचं आहे. 55 मिनिटाची फ्लाईट आहे, त्यामुळे मजा येणार आहे. जगातला सर्वात उंचीवरनं पडणारा धबधबा बघायला आम्ही जातोय ओगल एअरपोर्टवरनं. छोटासा एअरपोर्ट आहे, मी तुम्हाला थोडासा दाखवला, थोडासा परत दाखवणार आहे. आमचं विमानसुद्धा छोटं असणार आहे आणि त्याच्यानंतर 55 मिनिटांची आमची फ्लाईट असेल त्या धबधब्यापाशी जायची. एकदा मी झिम्बाब्वेमधला व्हिक्टोरिया वॉटरफॉल बघितलेला आहे, आता हा बघायला मजा येणार आहे. चला, निसर्गाचा चमत्कार बघूया. आमच्या विमानाकडे आम्ही जायला लागलेलो आहोत. बोर्डिंग चालू होणार आहे. 55 मिनिटाचा आमचा फ्लाईट असणार आहे, त्यामुळे त्याची तयारी आता चालू होणार आहे. त्यामुळे हे आमचं विमान आहे बघा, छोटूसं आणि मस्त. त्यामुळे चला मित्रांनो, गयानाची सफर करूया. अमेझिंग अनुभव असणार आहे हा. सगळे आमचे पत्रकार मित्रमैत्रिणी आहेत इथे विमानामध्ये, सगळे मस्त बसलेले आहेत. त्यामुळे सगळेजण आता फ्लाईट घ्यायला तयार झालेले आहेत. पायलटच्या बरोबर मागे मी बसलोय. माझ्या गाईडने मला सांगितलं होतं डाव्या बाजूची खिडकी पकडून बस, म्हणजे तुला चांगलं दृश्य बघायला मिळेल. त्यामुळे मौके पे चौका. आणि
हा आमचा गाईड आहे अँथनी. ॲमेझॉन रेन फॉरेस्ट ची फक्त सुरुवात आहे. जेव्हा धबधब्याच्या जवळ आपण जाऊ तेव्हा अजून त्याचा गडद रंग आपल्याला दिसेल. पण गयाना हे ॲमेझॉन रेन फॉरेस्ट जपण्याकरता काय प्रयत्न करतंय याची कल्पना केलेली बरी.
अरे बाप रे, इतके विमान प्रवास केले, पण तुम्हाला सांगतो हा विमान प्रवास असा काही होता की जो म्हणजे मला थक्क करून सोडणारा होता. इतक्या जागा निसर्गातल्या पाहिलेल्या आहेत, व्हिक्टोरिया फॉल्स पाहिलेला आहे, पण हे जे आहे अजब होतं. आणि वरनं जे आम्हाला पायलटनी दाखवलं दृश्य, आहा, क्या बात आहे, मजा आ गया. त्यामुळे आता परत ते बघायला जायचं आहे. चला, अँथनी आपली वाट बघतोय. अँथनी